चला कडेन चला चला बरोबर चला मोरी बसू नका चला बरोबर चला बसू नका की हात लावून चला कडेन चला कडेला चला रामला दादा नमस्कार. रामकृष्ण हरी. मी त्रिभुवन गोपाळ गोसावी, अध्यक्ष पालखी सोहळा प्रमुख, संत सोपान देवस्थान नागपूर. नुकताच संत सोपान काकांचा आषाढ पायी वारी पालखी सोहळा पार पडला. 12 जुलै रोजी सोपान काकांनी प्रस्थान ठेवलं होतं पंढरपूरकडे आणि 13 दिवसाचा प्रवास करत 24 तारखेला सोहळा पंढरपूरला पोहोचला. 25 तारखेला एकादशी होती, आषाढी एकादशी. आषाढी एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत 5 दिवसाचा मुक्काम असतो. पौर्णिमेला गोपाळकाला होतो, त्याच्यानंतर देवभेट होते आणि पौर्णिमेला दुपारी आपण परतवारीचा प्रवास सुरू करतो. जातानाचा प्रवास 13 दिवसाचा आहे, 13 मुक्काम आहे, ते ठरलेलेच आहेत. यावर्षी फक्त एक मुक्काम रद्द करावा लागला होता, माळेगावचा विषय आला म्हणून. तो वगळता बाकी सर्व ठिकाणी उत्तम अशी सोय झाली. सगळ्यांनी भरभरून वारीमध्ये सहभाग घेतला. प्रत्येक ठिकाणी स्वागत किंवा वारकऱ्यांची सेवा ही मोठ्या प्रमाणात घडली आणि भक्तिप्रभूमध्ये विठ्ठल नामचा हा सर्व संपूर्ण सोहळा पंढरपूर पर्यंत पोहोचला. त्या वर्षी फार मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे सोहळ्यांमध्ये, दिंडी रूपामध्ये सुद्धा आणि प्रत्यक्ष सहभाग प्रत्येक दिंडीमध्ये वाढलेला आहे. यावर्षी 126 दिंड्या, रथाच्या पुढे 27 आणि मागे 99 अशा 126 दिंड्या सोपान काकांच्या पालखी सोहळ्याबाबत बरोबर होत्या. 1.5 ते 2.5 लाखाचा समाज हा वारीमध्ये चालत होता. परतीचा प्रवास आम्ही पौर्णिमेला सुरू करून षष्ठीला सासवडला पोहोचलो. साधारण 6 मुक्काम आहेत. लांबची अंतर आहे, 30 किलोमीटर चालणं आहे. पहिला मुक्काम आपण वाडी कुरुलीला असतो, दुसरा अकलूजला, त्यानंतर कळमला मुक्काम आहे, बारामतीला मुक्काम आहे, नंतर सोरठेवाडी आहे, नंतर दौंडच मुक्काम आहे आणि नंतर षष्ठीला सोपान काकांची पालखी साधारण 4-4:30 वाजता देऊळवाड्यामध्ये येते. नियमाचे अभंग झाल्यानंतर आरती होऊन मग सोहळ्याची समाप्ती होते. त्याच्या पाठोपाठ 1 तासात माऊलींचा सोहळा परतीच्या प्रवासात जो असतो तो षष्ठीला कामासाठी सर्व सोपान देव मंदिरातच विसावतो. त्यामुळे फार मोठं चैतन्याचं असं वातावरण असतं. माऊलीमय परत सासवड नगरी होऊन जाते. मोठ्या प्रमाणात सर्वजण दर्शनाला येत असतात सोपान काकांच्या, माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या. आणि अतिशय हा दिवस फार महत्वाचा असतो आमच्यासाठी, कारण त्या दिवशी माऊलीचा वास सोपान काका मंदिरात असतो. दुसऱ्या दिवशी साधारण सकाळी 10 वाजता प्रसाद नैवेद्य प्रसाद पंगत झाल्यानंतर माऊली पण पुण्याकडे प्रस्थान करतात. अविस्मरणीय असा या वर्षीचा सोहळा झाला. निसर्ग राजाने सुद्धा चांगली साथ दिली. जो काही पाऊस पडायचा होता तो वारी सुरू व्हायच्या अगोदर आपण पाहिलं की आळंदीमध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणात परिस्थिती पर्यंत निर्माण झाली होती. परंतु आमच्या पालखी वाटेमध्ये तुरळक 1-2 वेळा सोडलं तर फार पावसाचा सुद्धा आम्हाला कोणता परिणाम झाला नाही. त्याचा परिणाम असा झाला की यावेळेस लोक आजारी पडण्याची किंवा सर्दी खोकला होण्याची किंवा ताप आणि इतर इन्फेक्शन काही व्हायची अतिशय कमी ही नोंद झाली. आमच्या सोबत मोठ्या प्रमाणात ॲम्ब्युलन्सही असतात, डॉक्टर्सही असतात, तर त्यांनी सुद्धा अगदी बारकाईने 24 तास सेवा देत असतात सगळ्यांना. पण त्यांच्या म्हणण्यानुसार सुद्धा यावर्षी अतिशय कमी प्रमाणामध्ये लोक आजारी पडली. फार सुंदर